today we will going to learn about our next chapter, that is third one, life processes in living organism part second. ठीक है ना, सायन्स 2 मधला थर्ड चॅप्टर आहे हा, लिव्हिंग प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आपण फिनिश केलेला आहे आणि हा थर्ड चॅप्टर आपण आज सुरू करतोय. तर फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो, काही लाईफ प्रोसेसेस पाहिल्या, एनर्जी कुठे मिळते, आपल्याला एनर्जी कुठे तयार होते, कुठल्या प्रोसेसमध्ये एनर्जी तयार होते. त्यानंतर आपण सेल डिव्हिजन पाहिलं. सेल डिव्हिजन दोन पद्धतीने होते, मायटोसिस अँड मिओसिस. मायटोटिक सेल डिव्हिजन अँड मिओटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे, मायटोसिसचे टाइप्स पाहिले आपण, देन मिओसिसचे टाइप्स पाहिले. ठीक आहे, मायटोसिसमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने सेल डिव्हिजन होते, त्यांच्या प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. त्यानंतर मिओसिसमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे सेल डिव्हिजन होते ते आपण त्याच्या टाइप्ससुद्धा, त्याची पद्धतीसुद्धा पाहिलेली आहे. ठीक आहे, नाव इन दिस चॅप्टर आपल्याला एक नवीन लाईफ प्रोसेस पाहिजे, दॅट इज रिप्रोडक्शन. ठीक आहे, इन दिस चॅप्टर अ न्यू लाईफ प्रोसेस दॅट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन आपल्याला पाहायचे. ठीक आहे, आपण सेल्युलर रेस्पिरेशन शिकलो, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण सेल डिव्हिजन सुद्धा शिकलेलो आहोत. या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? रिप्रोडक्शन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन मध्ये काय होते मग? न्यू ऑर्गॅनिझम तयार होते इन सेम स्पेसीज, फ्रॉम एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम जर तयार होत असेल सेम स्पेसीस मध्ये, तर त्याला आपण काय म्हणत असतो? रिप्रोडक्शन म्हणतो. अँड रिप्रोडक्शन आर ऑफ टू टाइप्स. रिप्रोडक्शनचे दोन प्रकार असतात. फर्स्ट वन इज ए असेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्ही ऐकलेलं असेलच. फर्स्ट इज ए असेक्शुअल रिप्रोडक्शन and second one is a sexual reproduction. ठीक आहे, रिप्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम इन सेम स्पेसीज फ्रॉम एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. आणि रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? डेफिनेशन सेम, फक्त त्याला आपल्याला एक्सटेंड करायचंय. कसं? Asexual reproduction is the type of reproduction in which formation of new organism in same species from existing organism take place, but without involvement of gamete. Without, हे महत्वाचं आहे, without involvement of gametes. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट नसते. लक्षात ठेवायचं, असेक्शुअल रिप्रोडक्शन इज टेक प्लेस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. कुठल्याही प्रकारच्या गॅमेट्सचं पार्टिसिपेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नसते. व्हेअरएज इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र काय असतात? गॅमेट्स प्रेझेंट असतात. प्रेझेन्स ऑफ किंवा इन्व्हॉल्वमेंट म्हणू शकतो आपण, प्रेझेन्स ऑफ गॅमेट्स असतात ना. कोणते गॅमेट्स? मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स स्पर्म, फिमेल गॅमेट्स एग्स. ठीक आहे, तर मेल आणि फिमेल गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट ज्या प्रोसेसमध्ये, ज्या रिप्रोडक्शनमध्ये असते, आपण त्याला काय म्हणतो? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ज्या रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट नसते, त्याला आपण काय म्हणतो? असेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात ठेवायचं, असेक्शुअल आणि सेक्शुअल मध्ये फरक विचारला तर तुमच्या लक्षात असला पाहिजे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज रिप्रोडक्शन इन विच द गॅमेट इज नॉट इन्व्हॉल्व्ड, व्हेअरएज सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स आर इन्व्हॉल्व्ड. ठीक आहे, देन सेकंड डिफरन्स, या दोघांमध्ये सेकंड डिफरन्स काय? इथे फर्टिलायझेशन होत नाही, इथे फर्टिलायझेशन होते. नो फर्टिलायझेशन, इथे फर्टिलायझेशन काय आहे? होते. येस, फर्टिलायझेशन इज टेकिंग प्लेस. देन नो झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन सुद्धा
होत नाही. इथे झायगोट फॉर्मेशन. हे मायटॉटिक सेल डिव्हिजन न होते. मायटॉटिक सेल डिव्हिजन हे काय मिओटिक किंवा मिओसिस सेल डिव्हिजन. ठीक है. इट इज फास्ट प्रोसेस. कशी आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन इज फास्ट प्रोसेस whereas sexual reproduction is comparatively slow, and where offspring are similar with their parents, similar with their parents, whereas in case genetic variation is occur, genetic variation is occur. है ना, आपण शिकलेलो आहोत की काय होते, एक क्रोमोझोम मदरचा असतो, एक क्रोमोझोम फादरचा असतो आणि त्यांचं काय होते रिकॉम्बिनेशन. तर ती प्रोसेस आपण शिकलेलो. रिकॉम्बिनेशन होते है ना, क्रॉसिंग ओव्हर होते. म्हणजे जे जेनेटिक मटेरियल असेल त्यांचं काय होते रिकॉम्बिनेशन होते. आणि रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे आपल्याला ऑफस्प्रिंग मध्ये जे कॅरेक्टर्स मिळतात ते कसे असतात? मिक्स कॅरेक्टर असतात. फ्रॉम फादर अँड मदर. फादर आणि मदरचे मिक्स कॅरेक्टर आपल्याला ऑफस्प्रिंग मध्ये पाहायला मिळतात. हां येस. आणि महत्त्वाचं इथे आणखी एक महत्त्वाचं कॅरेक्टर्स आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ओनली वन पॅरेंट इज नीडेड. याच्यात फक्त एक पॅरेंट असतो. तर हिअर बोथ पॅरेंट्स, बोथ म्हणजे मदर अँड फादर. ठीक आहे ना, फादर बोथ पॅरेंट्स आर नीडेड. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन्ही पॅरेंट्स पाहिजेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंटची गरज असते. ठीक आहे. तर तुम्हाला हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन, टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच द न्यू ऑर्गॅनिझम इज formed from the existing organism but without involvement of gametes. But in a sexual reproduction the new organism is formed with the help of with involvement of gametes, that is eggs and sperms. Then though here there is no involvement of gametes, yes इथे काय असते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाही. त्याच्यामुळे तिथे फर्टिलायझेशन होणार नाही. आणि इथे गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात त्याच्यामुळे इथे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. ठीक आहे ना. फर्टिलायझेशनची आपण पाहिलेली आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय, इथे फर्टिलायझेशन होते आणि फर्टिलायझेशन नंतर झायगोट फॉर्मेशन. इथे नो झायगोट फॉर्मेशन. इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झायगोट फॉर्मेशन. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मायटॉटिक सेल डिव्हिजन प्रोसेस होते. संपूर्ण प्रोसेस जी आहे ती मायटॉटिक सेल डिव्हिजन होते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ती मिओसिस सेल डिव्हिजन होत असते. येस, असेक्शुअल रिप्रोडक्शन इज ए फास्ट प्रोसेस and the sexual reproduction is a slow process comparatively. Here the offspring are similar with their parents. जे काही ऑफस्प्रिंग तयार होत असतील असेक्शुअल रिप्रोडक्शननी, जे काही न्यू ऑर्गॅनिझम तयार होत असतील, हे सर्व न्यू ऑर्गॅनिझम त्यांच्या पॅरेंट्स सारखेच असतात. बट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर विल बी जेनेटिक व्हेरिएशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ऑफस्प्रिंग जे तयार होतील हे त्यांच्या पॅरेंट्स सारखेच असतील असं नाही. तिथे जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला दिसून येते. त्यानंतर इथे ओनली वन पॅरेंट इज नीडेड. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त एकाच पॅरेंटची गरज असते. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र दोन्ही पॅरेंट पाहिजेत आपल्याला, मदर ॲज वेल ॲज फादर. ठीक आहे. तर दिस इज द डिस्टिंग्विशिंग पॉइंट बिटवीन असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण काय पाहणार आहोत? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शनचं कंपॅरिझन तुम्ही पाहिलेले आहे, त्यांचे पॉईंट्स तुम्ही पाहिलेले आहेत की कसं दोघांना तुम्हाला कंपेअर करता येते. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. कंपॅरिझन बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या पद्धतीने होते?
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते ते आपल्याला पाहायचं आहे. अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, ठीक आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन 3 प्रकारे होते. एक असते बायनरी फिजन, सेकंड वन मल्टिपल फिजन and third one is budding. ठीक आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते ते 3 पद्धतीने होते, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन अँड बडिंग. whereas in मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल ते 5 प्रकारे होते. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, budding, vegetative propagation and spore formation. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही लिहून घ्या वाटल्यास तर, की असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होते. बाय 3 ways: binary fission, multiple fission and budding. Whereas in multicellular organism the asexual reproduction is by fragmentation, regeneration, budding, vegetative propagation or spore formation. तर अशा प्रकारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये 3 प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ते 5 प्रकारे होत असते. ठीक आहे. तर आपण वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट इज बायनरी फिजन. बायनरी फिजन, तर बायनरी फिजन आर ऑफ 3 टाइप्स: सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधली पहिली मेथड आपण पाहतोय बायनरी फिजन, आणि बायनरी फिजन 3 प्रकारे होत असते: सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. This simple binary fission is performed by the animal like amoeba. Transverse binary fission is performed by the animal like simple binary fusion performed by amoeba. Transverse binary fusion is performed by paramecium and longitudinal binary fusion is performed by euglena. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की कुठलं बायनरी फिजन कुठल्या प्रोटिस्टनी परफॉर्म केले जाते. ठीक आहे ना. तुम्हाला हे एक्झाम्पल्स माहित असले पाहिजे. सिंपल बायनरी फिजन अमिबा मध्ये घडून येते, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन पॅरामेशियम मध्ये घडून येत असते आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन हे कशात युग्लिना मध्ये घडून येत असते. काय होते ऍक्च्युली आपण वन बाय वन पाहू. आधी पाहू सिंपल बायनरी फिजन कसं होत असेल. ठीक आहे. सिंपल बायनरी फिजन होत असताना तर आपण अमिबा आपल्याला माहित आहे. तर ऍक्च्युली अमिबाचा जो स्ट्रक्चर असते, शेप असते, हे स्पेसिफिक नाही. द शेप ऑफ अमिबा कसा स्पेसिफिक असतो का? नाही. त्याच्यामुळे इथे जे काही फिजन होते हे फिजन कसं असते कुठल्याही प्लेननी होत नाही. स्पेसिफिक शेप नसल्यामुळे कुठल्या एका प्लेननी याच्यामध्ये काय होत नाही, फिजन होत नाही. मग फिजन कसं होते इथे पहा. हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस काय होतो डिवाइड. आपण आता सेल डिव्हिजन आपल्याला माहिती आहे की सेल डिव्हिजन कसं होतं. युनिसेल्युलर म्हणजे एकच सेल असणार आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अमिबा इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आता मध्ये सेल डिव्हिजन कशी होते. तर सेल डिव्हिजन होत असताना आधी काय होते कॅरिओकायनासिस. कॅरिओकायनासिस म्हणजे काय न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. तर हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं काय होईल डिव्हिजन होईल आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन आपल्याला काय मिळेल दोन न्यूक्लियस मिळतील. ठीक आहे. 2 न्यूक्लियस आणि 2 न्यूक्लियस मिळत असताना आता 2 न्यूक्लियस झाल्यानंतर तयार झाल्यानंतर काय होत असते सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय? सायटोकायनेसिस
सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन कसं, ठीक आहे, इन दिस वे. ठीक आहे. आता सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन हा जो नॉच आहे, हा नॉच काय होतो, डीप होत जातो आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते, कंप्लीट डिव्हिजन. आणि आपल्याला काय मिळतं तिथे, 2 डॉटर अमिबा. ठीक आहे. हा जो नॉच आहे हा काय होतो, डीप जातो आणि आपल्याला इथे 2 डॉटर अमिबाज मिळतात. ठीक आहे, आलं लक्षात काय होत असेल, लक्षात आलं. आधी काय होते, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस काय होतो, डिवाइड होतो. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोकायनेसिस होते. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन आपल्याला 2 डॉटर सेल्स मिळतात. 2 डॉटर सेल्स किंवा 2 डॉटर अमिबा मिळतात. हा पॅरेंट अमिबा असेल, पॅरेंट अमिबापासून आपल्याला 2 डॉटर अमिबाज मिळतात. याला काय म्हणतो आपण, सिंपल बायनरी फिजन. सच टाइप ऑफ द बायनरी फिजन इज नोन ॲज सिंपल बायनरी फिजन. ठीक आहे. फिजन इज ट्रान्सफर्स बायनरी फिजन. ट्रान्सफर्स बायनरी फिजन मध्ये काय होते, एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. तर पॅरामेशियम मध्ये बायनरी फिजन कशा प्रकारे होते ते पहा. ओके, मायटोटिक सेल डिव्हिजन होते. आपण आधीच पाहिल्याप्रमाणे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, तर मायटोटिक सेल डिव्हिजन होत असेल. ठीक आहे. पॅरामेशियम ठीक आहे. हा जो पॅरामेशियम आहे काय होते, न्यूक्लियस इलॉंगेट होईल. ठीक आहे. आणि ट्रान्सफर फिजन म्हणजे काय होते इथे, अशा प्रकारे फिजन होईल. ठीक आहे. ट्रान्सफर फिजन म्हणजे कसं, हे अशा प्रकारचं फिजन होते न्यूक्लियसचं. ठीक आहे. मग हा जो न्यूक्लियस आहे तो डिवाइड होऊन वरच्या पार्टमध्ये जाईल, हा न्यूक्लियस खालच्या पार्टमध्ये येईल आणि आपल्याला अशा प्रकारचे स्ट्रक्चर मिळेल. याच्यापासून फुली ग्रोन पॅरामेशियम आपल्याला मिळेल. ठीक आहे, याच्यासारखा. आणि इथे दुसरा. तर अशा प्रकारे आपल्याला एका पॅरामेशियम पासून किती पॅरामेशियम मिळाले, 2 पॅरामेशियम मिळाले. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 पॅरामेशियम मिळाले. पॅरेंट पॅरामेशियम पासून आपल्याला किती पॅरामेशियम मिळाले, 2 पॅरामेशियम मिळाले. लक्षात येते तुमचं ट्रान्सफर फिजन म्हणजे कशा प्रकारचे,
तर हे अशा प्रकारे फिजन झालं, त्याच्यात आडवं फिजन आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं फिजन होऊन हे दोन पार्ट तयार झाले. ठीक आहे. आणि इथे काय झालं मग आपलं न्यूक्लियस एंटर झाल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की न्यूक्लियस एंटर झाल्यानंतर काय होईल मग दोन्ही पार्ट मध्ये न्यूक्लियसचं काय झालं तर इथे ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन झाला, तो डिवाइड झाला. न्यूक्लियस डिवाइडेड बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि जो न्यूक्लियस आहे तो दोन्ही पार्ट मध्ये काय झाला एंटर झाला आणि इथे मग होल बॉडी डेव्हलप झाली पॅरामेशियमची. तर अशा प्रकारे पॅरेंट पॅरामेशियम पासून आपल्याला दोन डॉटर पॅरामेशियम्स मिळाले. आलं लक्षात. पण हे जे फिजन झालं ते कुठल्या पद्धतीने झालं, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. येते लक्षात तुमच्या. ठीक आहे. देन थर्ड वन इज लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन मध्ये नेमकं काय होते पहा. एक्झाम्पल दिलेलं आहे युग्लिना. ठीक आहे. हा okay. Then third one is the longitudinal binary fission. Longitudinal binary fission performed by युग्लिना. आणि इथे काय होते पहा, युग्लिना आहे, युग्लिनाच्या न्यूक्लियसचं काय होते डिव्हिजन होते. आणि डिव्हिजन कसं होते तर लॉन्जिट्युडिनल म्हणजे पहा अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे डिव्हिजन दिसते आपल्याला लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन. आणि लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन होऊन दोन जे पार्ट्स बनतात, या दोन सेल्स या दोन पार्ट्स मध्ये जे डिवाइड झालेले न्यूक्लियस आहे ते एंटर होतात. या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले न्यूक्लियस एंटर होतात. ठीक आहे. आणि मग सायटोप्लाझमची डिव्हिजन होते, इथे दिसते आपल्याला सायटोप्लाझमची डिव्हिजन होते. आणि दोन काय मिळतात आपल्याला डॉटर युग्लिना मिळतात. परत सांगते युग्लिनच्या जे न्यूक्लियस आहे त्याची डिव्हिजन स्टार्ट झालेली आहे. न्यूक्लियसची डिव्हिजन होते, लॉन्जिट्युडिनल वेने त्याची डिव्हिजन होते. आणि काय होत असेल मग न्यूक्लियस दोन पार्ट मध्ये ते काय होतात एंटर होतात. आणि मग याचं होते लॉन्जिट्युडिनल फिजन. ठीक आहे. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होईल. सायटोप्लाझमचं डिव्हिजन अशा प्रकारे होऊन आपल्याला दोन डॉटर युग्लिना मिळतात. तर इट इज कॉल्ड एज लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन मध्ये आडवं डिव्हिजन झालेलं होतं. या प्रोसेस मध्ये लॉन्जिट्युडिनल मध्ये उभं डिव्हिजन झालेलं आपल्याला दिसते. ठीक आहे. इट इज अबाउट लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. तो सिंपल बायनरी फिजन पाहिला आपण, अमिबा परफॉर्म करते. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन पॅरामेशियम परफॉर्म करते. आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन युग्लिना मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. इट इज अबाउट द बायनरी फिजन. Then the second one is multiple fission. Multiple fission कसं होते ते पाहू आपण. Second one is multiple fission. मल्टिपल फिजन मध्ये काय होते, जो अमिबा आहे, अमिबाचं लोकोमोटरी ऑर्गन जे असते हे काय असते शुडोपोडिया. याला काय म्हणतात शुडोपोडिया. ठीक आहे. दिस शुडोपोडिया इज द लोकोमोटरी ऑर्गन ऑफ अमिबा. अमिबाचं ते काय लोकोमोटरी ऑर्गन असते. ठीक आहे. आता होते काय जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते, अनफेवरेबल कंडिशन म्हणजे लॅक ऑफ फूड वगैरे वगैरे. ठीक आहे ना. लॅक ऑफ फूड असेल, अनफेवरेबल कंडिशन असेल, तेव्हा हा अमिबा काय करतो, याचे जे शुडोपोडिया आहे हे आतमध्ये ओढून घेतो. ठीक आहे ना. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते तेव्हा अमिबा त्याचे शुडोपोडिया आतमध्ये ओढून घेतो आणि एक राउंडेड शेप तो तयार करतो अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे तो काय करतो राउंडेड शेप तयार करतो. थोडासा अशा प्रकारचे तो काय करेल राउंडेड शेप तयार करेल.
आणि स्वतःभोवती एक प्रोटेक्टिंग कवरिंग सुद्धा तो तयार करत असतो. त्याच वेळेस तो स्वतःच्या भोवती काय करत असते, प्रोटेक्टिंग कव्हर सुद्धा तयार करतो. ठीक आहे, ओके. हे जे काही स्ट्रक्चर आहे या अमिबाचं विथ प्रोटेक्टिंग कव्हर, इट इज कॉल्ड एज सिस्ट. याला काय म्हणतात, सिस्ट. ठीक आहे, दिस स्ट्रक्चर ऑफ अमिबा इज कॉल्ड एज सिस्ट. आता होते काय, किंवा तो या कंडिशन मध्ये गेल्यानंतर त्याचे जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं काय होईल, न्यूक्लियस होते न्यूक्लियर डिव्हिजन, आणि न्यूक्लियर डिव्हिजन होऊन खूप सारे न्यूक्लियस तिथे तयार होतात. ठीक आहे, अमिबामध्ये काय होते, खूप सारे न्यूक्लियस तयार होतील, आणि जे खूप सारे न्यूक्लियस तयार झाले अल्टिमेटली त्याच्या भोवती अवतीभोवती काय तयार होईल, सेल तयार होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे अमिबामध्ये या न्यूक्लियस पासून खूप सारे है ना, आपण कॅरिओकायनेसिस होऊन त्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस तयार होतील. ठीक आहे, अमिबा आहे, अमिबामध्ये काय झालं, हे सिस्ट आणि खूप सारे न्यूक्लियस तयार झाले, आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय असेल, नो डाऊट अमिबा सेल तयार होईल, न्यूक्लियर मेम्ब्रेन वगैरे तयार होईल, सेल तयार होईल. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल, जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा काय होतो की हा सिस्ट ब्रेक होतो आणि छोटे छोटे अमिबा बाहेर येतात, म्हणजे डॉटर अमिबाज बाहेर येतात. ठीक आहे, ॲट अ टाइम खूप सारे मल्टिपल अमिबाज, खूप सारे अमिबाज बाहेर येतात, म्हणून या फिजनला म्हणतात मल्टिपल फिजन. कारण काय झालेलं आहे, न्यूक्लियस सुद्धा मल्टिपल फिजन झाले आणि एका न्यूक्लियस पासून खूप सारे न्यूक्लियस तयार झालेले आहेत, आणि काय होईल आता, सिस्ट ब्रेक होतो. सिस्ट ब्रेक झाली आणि हे असे खूप सारे डॉटर अमिबाज जे आहेत ते तयार झाले, डॉटर अमिबाज काय झाले, बाहेर आले. अमिबाला स्पेसिफिक सेफ नसतो. ठीक आहे, तर डॉटर अमिबाज काय झाले, बाहेर आले. किती डॉटर अमिबाज बाहेर आले, तर मल्टिपल. हेन्स दिस प्रोसेस इज कॉल्ड एज मल्टिपल बायनरी फ्युजन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज मल्टिपल बायनरी फ्युजन. ठीक आहे, मल्टिपल बायनरी नाही, सॉरी, मल्टिपल फिजन. हेन्स दिस प्रोसेस इज कॉल्ड एज मल्टिपल फिजन. ओके, तर दोन प्रोसेस पाहिल्या, बायनरी फिजन. बायनरी फिजन मध्ये परत तीन, सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजन. तर मल्टिपल फिजन इज कॅरीड आउट बाय द ॲनिमल्स लाईक अमिबा. अमिबामध्ये लोकोमोटरी ऑर्गनला ते आत ओढून घेतात, राउंडेड शेप बनवतात आणि अवतीभोवती एक प्रोटेक्टिव्ह कवच बनवतात, या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सिस्ट. आणि या सिस्टमध्ये काय होते, न्यूक्लियर डिव्हिजन होते आणि खूप सारे न्यूक्लियस तयार होते. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा ही सिस्ट ब्रेक होतो, आणि सिस्ट ब्रेक झाल्यानंतर त्याच्यातनं हे काय होतात, या न्यूक्लियस पासून जे काही सेल्स तयार झालेले आहेत, अमिबास तयार झाले, हे अमिबा बाहेर पडतात, डॉटर अमिबा बाहेर पडतात. ठीक आहे, लक्षात, मल्टिपल फिजन. इट इज ऑल्सो कॉल्ड, इट इज कॉल्ड एज मल्टिपल फिजन. Then third one is budding. Next one is budding. बडिंग मध्ये काय होते पहा, ईस्ट माहिती आहे तुम्हाला, ईस्ट पावडर तुम्ही जे घरी वापरता, माहिती आहे ईस्ट पावडर आणताना तुम्ही घरी बेकरी प्रोडक्ट करण्यासाठी. तर जे ईस्ट सेल असतो, युनिसेल्युलर, ईस्ट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, लक्षात ठेवायचं आहे. ईस्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, आणि ईस्ट मध्ये काय होते की इलॉंगेशन ऑफ ईस्ट सेलचे इलॉंगेशन होते, इलॉंगेशन ऑफ ईस्ट सेल टेक्स प्लेस. ठीक आहे, इलॉंगेशन झालं. ठीक आहे, याला काय म्हणतात, बल्ज, BULG, बल्ज. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज बल्ज किंवा बल्ब, जे काय असेल तुमचं प्रोनाउन्सिएशन. देन काय होते, हा जो बल्ज आहे तो कशात डेव्हलप होतो, बड मध्ये.
बल्ज कशात डेव्हलप होतो, बर्डमध्ये डेव्हलप होतो. आणि जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस 2 न्यूक्लियसमध्ये डिवाइड होतो. पैकी एक न्यूक्लियस या बर्डमध्ये जातो आणि एक न्यूक्लियस पॅरेंट बॉडीमध्ये राहतो. फेवरेबल कंडिशन जेव्हा येईल तेव्हा हा बर्ड काय होतो, पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतो आणि इंडिव्हिज्युअल ईस्ट किंवा मग डॉटर ईस्ट म्हणून तो बॉडीपासून डिटॅच होतो तो. ठीक आहे, बॉडीपासून डिटॅच होऊन तो ठीक अशा प्रकारे तो बॉडीपासून डिटॅच होतो आणि इंडिपेंडंट लाईफ जगतो, इंडिपेंडंट लाईफ जगायला सुरुवात करतो. ठीक आहे, या सेल्स पासून पुन्हा एक सेल तयार होईल, त्या सेल्स पासून पुन्हा एक सेल तयार होईल. म्हणजे अशा प्रकारे काय होते, ती कॉलनी फॉर्म होते. ठीक आहे, हा पॅरेंट सेल असेल, पॅरेंट सेलवर डॉटर सेल, ठीक आहे ना, डॉटर सेल, परत डॉटर सेल, अशा प्रकारे ती काय तयार होते, कॉलनी तयार होते. अशा प्रकारे कॉलनी तयार होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, हे काय आहे, बडिंग. तर बडिंग मध्ये काय होते, जो ईस्ट सेल आहे त्या ईस्ट सेल मध्ये इलॉंगेशन प्रोसेस करून येते. इलॉंगेशन झाल्यामुळे काय होते, बल्ज तयार होतो आणि हा जो बल्ज आहे याचं कन्व्हर्शन मग कशात होते, बर्ड मध्ये होते. ठीक आहे, बर्ड मध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर जे दोन न्यूक्लियस आहे, जे दोन न्यूक्लियस तयार झाले, डिव्हिजन ऑफ वन न्यूक्लियस पासून जे दोन न्यूक्लियस तयार झाले, हे दोन न्यूक्लियस काय होते, एक बर्ड मध्ये जातो आणि एक पॅरेंट सेल मध्ये राहतो. आणि काही कालांतराने जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा हा जो बर्ड आहे तो ॲज ए डॉटर ईस्ट सेल म्हणून बॉडीपासून, पॅरेंट सेलच्या बॉडीपासून तो डिटॅच होतो आणि इंडिपेंडेंट लाईफ जगायला सुरुवात करतो. ठीक आहे, आणि सोबतच हा जो सेल असेल तो परत दुसरे सेल्स तयार करेल, तो सेल परत दुसरे सेल तयार करेल. अशा प्रकारे ईस्टची कॉलनी फॉर्म होते. ठीक आहे, इट इज अबाउट द बडिंग प्रोसेस. ठीक आहे, आलं लक्षात बडिंग म्हणजे काय तुम्हाला? ठीक आहे, these are the some methods by which unicellular organism perform their asexual reproduction. Okay, now the multicellular organism. Now about the multicellular organism. In multicellular organism, asexual reproduction is performed by these 5 methods. First method is fragmentation. Fragmentation is performed by the animals like Spirogyra and some sponge. सायकॉन सारखे जे काही स्पॉन्ज आहेत त्यांच्यामध्ये एक्झाम्पल सायकॉन. तर सायकॉन सारखे जे स्पॉन्जेस आहेत, स्पायरोगायरा वगैरे, हे जे काही ॲनिमल्स आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, हे फ्रॅगमेंटेशन प्रोसेस थ्रू असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. कसं आहे, फ्रॅगमेंटेशन प्रोसेसमध्ये काय होते, ठीक आहे, आहे सपोज स्पायरोगायरा. स्पायरोगायरा काय होतो, ॲक्वॅटिक ॲनिमल. स्पायरोगायरा कसं आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, त्यामुळे ॲक्सिडेंटली काय होते, फिलामेंटस बॉडी आहे त्याची, अशी धाग्यासारखी बॉडी राहते या ऑर्गॅनिझमची. ॲक्वॅटिक ॲनिमल असल्यामुळे काय होते की वाहत असताना, पाण्याच्या फ्लो सोबत जात असताना बऱ्याचदा दगडाखाली वगैरे येऊन त्याची काय होतं, तुकडे पडतात, फ्रॅगमेंट्स बनतात, खूप सारे फ्रॅगमेंट्स बनतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंट काय होतो, नवीन स्पायरोगायरा तयार करतो. प्रत्येक फ्रॅगमेंट, फॉर एक्झाम्पल इथे असा हा ब्रेक झाला. ठीक आहे, ब्रेक झाल्यानंतर काय होईल, 2 फ्रॅगमेंट इथे तयार होतील अशा प्रकारे. हे जे 2 फ्रॅगमेंट तयार झाले, आता या फ्रॅगमेंटची काय ॲबिलिटी असते की हे काय होतात, बॉडी ऑफ स्पायरोगायरा तयार करतात. ठीक आहे,
तर या प्रत्येक फ्रॅगमेंट्स पासून काय तयार होते, अशा प्रकारची जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, न्यूट्रिएंट्स, फुल ऑफ न्यूट्रिएंट्स वगैरे मिळत असेल, तेव्हा या फ्रॅगमेंट पासून, प्रत्येक फ्रॅगमेंट पासून काय होते तयार, फुल डेव्हलप फिलामेंटस बॉडी तयार होती या ॲनिमल्सची. आलं लक्षात? यस, दॅट इज फ्रॅगमेंटेशन. देन सेकंड वन इज रिजनरेशन. सिंपल आहे त्या प्रोसेस. सेकंड वन इज रिजनरेशन. तर रिजनरेशनमध्ये तुम्ही लिझार्डचं एक्झाम्पल देऊ शकता. लिझार्डमध्ये काय होते तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचदा ती काही इमर्जन्सी असते, तिच्यावर काही संकट आलं तर ती तिची शेपूट जी आहे ना, टेल, ती काय करते, ब्रेक करते. ठीक आहे, ब्रेक करते आणि काही दिवसानंतर तुम्ही पाहिलं तर परत तिला ती शेपटी आलेली दिसते, टेल आलेली दिसते. तर हे कशामुळे, इट इज लिमिटेड रिजनरेशन प्रोसेस. इट इज कॉल्ड एज लिमिटेड रिजनरेशन. जे आपण लिझार्डचं एक्झाम्पल दिलं, हे कशाचं एक्झाम्पल आहे, लिमिटेड रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे. पण काही ॲनिमल्स लाईक प्लॅनेरिया, एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही ॲनिमल्स आहे लाईक प्लॅनेरिया. प्लॅनेरिया रिजनरेशन पद्धतीने तो रिप्रोड्यूस होत असतो. ठीक आहे, तर प्लॅनेरियामध्ये काय होते, अशा प्रकारचं फुल रिजनरेशन आपल्याला दिसून येते. एक्झाम्पल इज प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये काय होते पहा, हा जो प्लॅनेरिया ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय होते, ब्रेक झालं. ठीक आहे ना, बॉडी पार्ट जर ब्रेक झाले, ठीक, हा आपण इथे प्लॅनेरियाला दोन प्रकारे ब्रेक करतोय. ठीक आहे, म्हणजे याचे किती बॉडी पार्ट्स मिळतील आपल्याला, 3 बॉडी पार्ट्स मिळतात. तर प्रत्येक बॉडी पार्ट जो आहे तो काय होतो, रिजनरेट होतो. ठीक आहे, रिजनरेट होतो तो प्रत्येक बॉडी पार्ट इज रिजनरेटेड इनटू न्यू ऑर्गॅनिझम. प्रत्येक बॉडी पार्ट काय होतो, नवीन ऑर्गॅनिझम मध्ये रिजनरेट होते. पहा, हाही पार्ट रिजनरेट झाला नवीन ऑर्गॅनिझम मध्ये, हा सुद्धा नवीन ऑर्गॅनिझम मध्ये रिजनरेट झाला आणि हा पार्ट सुद्धा नवीन ऑर्गॅनिझम मध्ये रिजनरेट झाला. तर अशा प्रकारे प्लॅनेरियामध्ये काय होते, रिजनरेशन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. रिजनरेशन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन अ प्लॅनेरिया. आलं लक्षात? रिजनरेशन मध्ये काय होते, प्रत्येक बॉडी पार्ट हा नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. ठीक आहे ना? ओके. देन थर्ड मेथड इज बडिंग. पुन्हा तिसरी मेथड काय, बडिंग. एक्झाम्पल काय असेल याचं, एक्झाम्पल इथे काय होतं, प्लॅनेरिया. लक्षात ठेवायचे, एक्झाम्पल सुद्धा महत्त्वाचे आहे, एक्झाम मध्ये विचारतात. बडिंग मध्ये एक्झाम्पल आहे हायड्रा. मल्टीसेल्युलर पाहतोय, तिथे आपण युनिसेल्युलर बडिंग पाहिली होती आणि एक्झाम्पल काय होतं, ईस्ट. तिथे मल्टीसेल्युलर बडिंग आणि एक्झाम्पल आहे हायड्रा. ठीक आहे, तर हायड्रा बडिंग. ओके, बडिंगचे एक्झाम्पल काय, हायड्रा. हायड्रा इज द एक्झाम्पल ऑफ बडिंग. पहा, बडिंग प्रोसेसमध्ये काय होते की हायड्राचे जे काही सेल वॉलवरचे जे काही सेल्स असतील त्या सेल्समध्ये काय होते, सेल डिव्हिजन होते आणि सेल डिव्हिजन होऊन इथे असा एक पार्ट इलॉंगेट होतो. ठीक आहे, एक पार्ट बाहेर निघतो. ठीक आहे, हे काय असेल, त्याचं सेल वॉल आहे आणि या सेल वॉलचे जे सेल्स आहेत, आउटर सेल्स जे असतील, त्या आउटर सेल्समध्ये काय होते, सेल डिव्हिजन होते आणि सेल डिव्हिजन झाल्यामुळे इथे एक त्याची आउटग्रोथ होईल. ठीक आहे ना, आउटग्रोथ आपल्याला दिसून येते. ठीक आहे, या आउटग्रोथ पासून, याला काय म्हणू आपण, या आउटग्रोथला बड. या आउटग्रोथ पासून काय तयार होते, बड तयार होते आणि या बड पासून काय तयार होतो, नॅसेंट हायड्रा तयार होतो आणि या बड पासूनच हे नॅसेंट हायड्रा इथे डेव्हलप होताना आपल्याला दिसतोय. आता या नॅसेंट हायड्राला, हा जो काही पॅरेंट हायड्रा आहे, हा पॅरेंट हायड्रा आहे ऍक्च्युली. हा पॅरेंट हायड्रा काय करतो, या नॅसेंट हायड्राला न्यूट्रिशन आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते कोण प्रोव्हाइड करत असतो, पॅरेंट हायड्रा प्रोव्हाइड करतो नॅसेंट हायड्राला. पण जसंच नॅसेंट हायड्रा ची ग्रोथ कंप्लीट होते, हा नॅसेंट हायड्रा डिटॅच होतो पॅरेंट हायड्राच्या बॉडीपासून आणि त्याची इंडिपेंडेंट लाईफ तो सुरुवात करतो. इंडिपेंडेंट लाईफला काय होते, पॅरेंट हायड्रा जो आहे, पॅरेंट हायड्राच्या सेल वॉलवरचे जे काही सेल्स असतील, आउटर सेल्स जे आहेत, त्या आउटर सेल्सचे काय होते, सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन होऊन हे बड तयार होते, बल्जिंग तयार होते. बल्जिंग पासून हा बड आउटग्रोथ तयार होते, आउटग्रोथ पासून बल्ज तयार होतो आणि बल्जिंग पासून
बड तयार होते आणि या बडपासून आपल्याला अशा प्रकारचा नॅसेंट हायड्रा तयार होताना दिसतोय. आणि हा नॅसेंट हायड्रा जो आहे तो पॅरेंट्सच्या बॉडीपर्यंतच राहतो. त्याच्यापासूनच जे काही न्यूट्रिशन्स वगैरे आहेत ते पॅरेंट्स बॉडीपासूनच घेत असतो. पण जेव्हा फेवरेबल कंडिशन येते जेव्हा तो कम्प्लीट डेव्हलप होतो तेव्हा तो पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होऊन स्वतःची लाईफ तो इंडिपेंडेंट जगत असतो. बडिंग आलं लक्षात तुमचं? येस. परफॉर्म एक्झाम्पल इज हायड्रा. लक्षात ठेवायचं एक्झाम्पल. देन व्हेजिटेटिव्ह propagation. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ठीक आहे. तुम्ही पोटॅटो पाहिलेले आहेत तर पोटॅटोचं तुम्हाला सिंपल एक्झाम्पल आहे नेहमीचं. तर पोटॅटोचं जे काही रिजनरेशन होते किंवा प्रोडक्शन काय म्हणतो रिप्रोडक्शन होते हे कसं होते पोटॅटोचं विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन द पोटॅटो. पोटॅटो जे आपण त्याला मराठीत डोळे म्हणतो ठीक आहे ना. तर या आईज थ्रू पोटॅटोचं काय होत असते रिप्रोडक्शन. हे तुम्हाला माहिती आहे एक्झाम्पल पोटॅटोचं रिप्रोडक्शन कसं होते ठीक आहे. त्यानंतर तुम्ही येस पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पोटॅटो हे स्टेमचंच मॉडिफिकेशन आहे. काय असते ही स्टेम आहे आणि स्टेम अंडरग्राऊंड जी स्टेम असते ना त्याला हे अशा ब्रँचेस फुटलेले असतात आणि या ब्रँचेसच्या टिपवर हे असे ते पोटॅटो लागतात ठीक आहे ना. ब्रँचेसची जी टीप असतात ना या टीपवर पोटॅटो असे लागत असतात खाली. तर म्हणजे पोटॅटो काय पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. लक्षात ठेवायचंय पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आणि पोटॅटोचं रिप्रोडक्शन कसं होते तर विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन द पोटॅटो ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही मुळा रेडिश किंवा मग काय कॅरोट पाहिला असेल. तर कॅरोट हे सुद्धा हे काय आहे मॉडिफिकेशन ऑफ रूट्स. कॅरोट्स वगैरे काय मॉडिफिकेशन ऑफ रूट्स. लक्षात ठेवा पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि कॅरोट इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट. तर रूट थ्रू मग रूटचे स्लाइस घेऊन आपण त्याचं रिप्रोडक्शन करत असतो पोटॅटोचं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन ऑफ दिस कॅरोट अँड कॅरोट सारखे जे काही प्लांट्स असतील यांचं रिप्रोडक्शन कसं होते मग विथ द हेल्प ऑफ रूट थ्रू त्याचं रिप्रोडक्शन होत असते ठीक आहे. याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज द रिप्रोडक्शन विच इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणकोणते असतात लीफ त्याच्यानंतर रूट्स स्टेम्स बर्ड्स दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आणि या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सनी जर रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण अशा प्रकारचं रिप्रोडक्शन किंवा अशा प्रकारचं प्रपोगेशन जे होते व्हेजिटेटिव्ह त्याला दॅट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन रिप्रोडक्शन ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ठीक आहे. ओके. देन फिफ्थ वन इज स्पोर फॉर्मेशन. याच्यात तुम्ही शुगर केनचं पण एक्झाम्पल घेऊ शकता. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये शुगर केन मध्ये काय असते नोड जे आहेत ना नोड हे नोड असतात. या नोडच्या तिथे काय असतात बर्ड्स असतात शुगर केन मध्ये ठीक आहे. तुम्ही गवतावर वगैरे सुद्धा पाहू शकता. अशा प्रकारे नोड्स असतात आणि इथे ते बर्ड्स असतात. या बर्ड्स थ्रू काय होते त्याचं रिप्रोडक्शन. हे बर्ड्स आर प्रेझेंट ॲट द नोड ऑफ शुगर केन किंवा मग जे काही ग्रास वगैरे असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारचं रिप्रोडक्शन होते. ओके. आणखी एक रिप्रोडक्शन म्हणजे आणखी एक ब्रायोफायलमचं एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम. तर ब्रायोफायलम मध्ये काय असते ठीक आहे. हे जे मार्जिन असते की नाही इथे बर्ड्स तयार होतात आणि या बर्ड्स प्रेझेंट असतात आणि या बर्ड्स पासून काय होते मग रिप्रोडक्शन अशा प्रकारे. ब्रायोफायलमचं पण एक्झाम्पल लक्षात ठेवा कारण क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे येऊ शकते की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज परफॉर्म बाय ब्रायोफायलम. लक्षात ठेवायचं ठीक आहे. देन स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन मध्ये काय होते स्पोरेंजियम असतात ठीक आहे.
sporangium. These are called as sporangium. आणि या स्पोरेंजियम मध्ये काय तयार होत असतात? स्पोर्स तयार होतात. ठीक आहे. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्पोरेंजियम. आणि स्पोरेंजियम मध्ये काय तयार होतं? फंगी आहे. तुम्ही बऱ्याचदा असं पाहतात की जर तुम्ही टिफिन आणला, स्कूलमधनं परत आणला टिफिन आणि टिफिन तसाच ठेवला, ठीक आहे, टिफिन तसाच ठेवला काही दिवस, त्याला उघडून पाहिलंच नाही, तर काय होते मला सांगा? जर पोळी रिमेनिंग असेल तुमच्या टिफिनमध्ये, ठीक आहे ना, तर त्या पोळीवर काही दिवसानंतर, 5-6 दिवसानंतर तुम्ही जर तो उघडून पाहिला तर काय दिसेल तुम्हाला पोळीवर आलेलं? येस, फंगस. तर हे काय आहे मग? फंगस. जर तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये त्या पोळीचा तुकडा घेतला आणि त्याला जर ऑब्झर्व केलं कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये, तर तुम्हाला काय दिसेल? अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल. तर या स्ट्रक्चर मध्ये फंगसचं स्ट्रक्चर आहे. आणि या फंगसच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय असते बघा? स्पोरेंजियम. ठीक आहे. या स्पोरेंजियम मध्ये काय प्रेझेंट असतात? स्पोर्स प्रेझेंट असतात. स्पोरेंजियम मध्ये काय प्रेझेंट असतील? स्पोर्स. देन हे जे काही स्ट्रक्चर दिसते बेसलाईनला ते हायपी, आणि हे रूट सारखं जे सिस्टीम आहे, रूट सारखं जे स्ट्रक्चर दिसते दॅट इज कॉल्ड एज रायझोइड. लक्षात येते काय काय स्ट्रक्चर दिसते तुम्हाला इथे? स्पोरेंजियम, स्पोर्स, हायपी अँड रायझोइड. तर काय होते? फेवरेबल जेव्हा कंडिशन येईल, तर फेवरेबल कंडिशनला परत एकदा म्हणजे न्यूट्रिशन असेल, फूड अवेलेबल असेल, तर त्या कंडिशनला काय होते? हे जे स्पोरेंजियम आहे ते ब्रस्ट होतात. ठीक आहे, ब्रस्ट होतात किंवा स्पोर्स डेव्हलप झाल्यानंतर असं म्हणू की स्पोर्स फुली मॅच्युअर्ड झाल्यानंतर हे स्पोरेंजियम काय होतात? ब्रस्ट होतात. आणि ब्रस्ट झाल्यानंतर ते काय होतात? वेगवेगळ्या, ठीक आहे, हे स्पोर्स फॉर्म झाले, मॅच्युअर्ड झाले की काय होते? हे ब्रेक होतो, स्पोरेंजियम ब्रेक होतो आणि त्याच्यामधले जे स्पोर्स आहेत ते काय होतात? बाहेर पडतात. आणि मग वेगवेगळ्या माध्यमांनी, ठीक आहे ना, म्हणजे एअर असेल तर एअरच्या, किंवा मग जे काय असेल किडे वगैरे असतील तर यांच्या माध्यमांना, किडे असतील किंवा काय असेल ते, तर त्या वेगवेगळ्या माध्यमांनी फिजिकल जे व्हेरियस हे असतात माध्यम्स असतात, त्या माध्यमातून ते स्पोर्स काय होतील? वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मॉइस्ट जे असते ना प्लेस तिथे स्पेशली, तर त्या ठिकाणी जाऊन ते स्पोर्स काय करतील? नवीन फंगस तयार करतील. ठीक आहे, नवीन फंजाई तयार करतील आणि अशा प्रकारे तिथे मग परत एकदा ही फंगल कॉलनी एस्टॅब्लिश होते. तर काय आहे? फंगस कसं दिसतो तुम्हाला मायक्रोस्कोप मध्ये? अशा प्रकारे दिसतो. स्पोरेंजियम मध्ये स्पोर्स फॉर्म होतात. हे स्पोरेंजियम तुटल्यानंतर, ब्रेक झाल्यानंतर जे काही स्पोर्स आहेत ते बाहेर पडतात आणि मग या स्पोर्स पासून नवीन काय तयार होतील? नवीन स्पोरेंजियम किंवा नवीन काय म्हणू आपण त्याला? नवीन फंगस तयार होतील आणि त्याच्यापासून फंगल कॉलनी तयार होईल. तर अशा प्रकारे आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन होते ते पाहिलेलं आहे. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन 5 पद्धतीने होते. फ्रॅगमेंटेशन, एक्झाम्पल स्पायरोगायरा आणि स्पॉन्जेस, एक्झाम्पल सायकोट. रिजनरेशन, एक्झाम्पल प्लॅनेरिया. बडिंग, एक्झाम्पल हायड्रा. देन व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, एक्झाम्पल ब्रायोफायलम. देन तुम्ही सांगू शकता पोटॅटो, ठीक आहे ना, त्याच्यानंतर कॅरोट वगैरे पाहिलेलं होतं, काही ग्रास आणि शुगर केन. आणि स्पोर फॉर्मेशन, तर एक्झाम्पल आहे त्याचं, येस, काय एक्झाम्पल आहे त्याचं? म्युकर आहे ना, फंजाई म्युकर जे आहे, फंजाई म्युकर, इट इज एन एक्झाम्पल ऑफ स्पोर फॉर्मेशन. सो दिस इज अबाउट द asexual reproduction. Asexual reproduction in unicellular and मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे.